श्री समर्थ ज्योतिष कार्यालयातर्फे मी आनंद चव्हाण आपण सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे उपायांचा उपयोग का होत नाही. आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम उभे राहतात, अडचणी येतात, आपण घाबरतो, ज्योतिषांकडे जातो. ज्योतिषी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सांगतात, मंत्र जप सांगतात, दान धर्म सांगतात आणि बऱ्याच काही गोष्टी सांगतात. आपण त्या करतो पण त्याचा उपयोग काहीच होत नाही. आपण हळूहळू नैराश्यात जातो. आपल्याला वाटायला लागतं किंवा कोणतरी शेजारचं पाजारचं येऊन सांगतं काहीतरी बाहेरचं बघा, कोणीतरी काही करणी केली आहे का, कोणी काही काळी जादू केली आहे का, आपण त्याच्यातही पैसे घालवतो. नजर लागली आहे का, आपण त्याच्यातही पैसे घालवतो आणि अधिक गर्तेमध्ये आपण जातो. ज्योतिषीय अँगलने जर ह्या गोष्टीचा विचार केला तर अशा वेळी त्या कुंडलीमध्ये म्हणजे त्या जातकाच्या कुंडलीमध्ये किंवा त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये अष्टम स्थानाची दशा चालू असते. अष्टम स्थानाची दशा काय करते? अष्टम स्थानाला मृत्यूस्थान म्हणतात. हे स्थान कष्टाचं आहे, हे स्थान संकटाचं आहे, हे स्थान आयुष्यात येणाऱ्या अडचणींचं आहे. काय होतं, अष्टम भावसमुच्चयामध्ये म्हणजे दशेप्रमाणे वेगवेगळ्या 2-3 भावांच्या दशेमध्ये जर अष्टम भावाची दशा आली किंवा अष्टमात असलेल्या ग्रहाची दशा आली किंवा अष्टम भावावरती ज्या ग्रहांची दृष्टी आहे त्या ग्रहांची दशा आली तर आपल्याला असे अनुभव यायला लागतात. अष्टम भाव म्हणजे पाताळ आहे. पाताळ म्हणजे जमिनीच्या खाली आहे असं एक मान्यता आहे. अष्टम भावाचा पॉझिटिव्हली विचार केला तर अष्टम भाव हे गूढ विद्या, ज्याच्यामध्ये ज्योतिष पण आलं, हस्तरेषा, टॅरो, न्यूमरॉलॉजी वगैरे बरीचशी शास्त्र, होराशास्त्र म्हणजे फेस रिडिंग, ह्या बरीच शास्त्र याच्यामध्ये आली. तंत्र, मंत्र, जप, तप ह्या सगळ्या गोष्टी ह्या अष्टम भावामध्ये इन्क्लुडेड आहेत. तर ही दशा आली की आपल्याला असं होतं की ना पुढे जाता येत आहे ना मागे येता येत आहे. आपण स्टक झालो आहे म्हणजे एकाच ठिकाणी अडकलो आहे असं आपल्याला वाटायला लागतं. याच्यावरती उपाय काय आहेत याची आपण चर्चा नंतर करू. पण मुळात प्रत्येक ग्रहाप्रमाणे अष्टम स्थान कशी फळं देते ते आपण बघू. अष्टम स्थानाची दशा म्हणजे आयुष्य तुम्हाला तुमच्यामध्ये बदल घडवण्यासाठी ही दशा आणलेली आहे. हे सरळ सूट त्याचा अगदी अर्थ आहे. म्हणजे काय तर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? बदल करायचा आहे, तुमच्यामध्ये बदल करायचा आहे. हा बदल मानसिक असेल, शारीरिक असेल किंवा तुमच्या विचार प्रक्रियेमधला बदल असेल. अष्टम भावाची दशा आली की तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे बदल अचानक व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला त्या दशेतून काहीतरी धडा घ्यायचा आहे. आपण समजूया आता धडा आला म्हणजे शनी महाराज तिथे आले. कारण शनी महाराज हे सगळ्यात मोठे धडा देणारा प्लॅनेट आहे म्हणजे ग्रह आहे. अष्टम भावाची दशा आली की अष्टम भावामध्ये शनीची दशा आली म्हणजे अष्टम भावातल्या राशीमध्ये अष्टम भावातल्या एखादी रास शनीची असेल, समजा कुंभ रास असेल किंवा मकर रास असेल किंवा शनीची दृष्टी असेल किंवा स्वतः शनी महाराज अष्टम भावात असतील तर काय करतील, तर अष्टम भावाची शनीची दशा आली की समजून जायचं की आपल्याला आपण करत असलेल्या किंवा केलेल्या कर्मांच्या संदर्भातला एखादा धडा गिरवायचा आहे. म्हणजे काय धडा गिरवतो म्हणजे काय, आपण शिकतो आत्तापर्यंत ज्या ज्या प्रकारची कर्म आपण करत आलो. जनरली कर्म हे निगेटिव्हली म्हणजे त्याचा काहीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे असं आपल्याला वाटायला लागतं, पण तसं नाही आहे. कर्म ह्याचा अर्थ तुम्ही जे काय केलेलं आहे आतापर्यंत चांगलं किंवा वाईट त्याची बेरीज वजाबाकी आणि गुणाकार भागाकार सुद्धा घेऊन शनी महाराज अष्टम भावाच्या दशेमध्ये येतात. समजा आपण कोणाला काही कडक शब्द बोलून दुखावलेला आहे, व्यवहारामध्ये कोणाला तरी कशा तरी प्रकारे नोईंगली किंवा अननोईंगली म्हणजे जाणतेपणाने किंवा अजाणतेपणाने
आपण कोणाला तरी आपल्याकडून कोणीतरी फसलं गेलेलं आहे किंवा जाणून बुजून फसवलेलं आहे. आपण माइंड गेम्स केले आहेत. आता माइंड गेम्स म्हणजे आता अशा प्रकारचे आहे की एखादी व्यक्ती आपल्याला नकोशी असते, पण त्या व्यक्तीकडून होणारा फायदा मात्र आपल्याला हवा असतो. अशा वेळी आपण त्या व्यक्तीला भासवत राहतो की तू माझ्या आयुष्यात महत्त्वाची आहेस, तू माझ्या आयुष्यात उपयोगीची व्यक्ती आहेस, किंवा माझं तुझ्यावरती प्रेम आहे, माझी तुझी मैत्री आहे, असं आपण भासवतो. फायदा घेईपर्यंत त्या व्यक्तीबरोबर आपण थांबतो आणि ज्यावेळी तो फायदा संपतो किंवा तो आपल्याला याच्यापुढे फायदा मिळणार नाही असं वाटतं, त्यावेळी आपण त्या व्यक्तीपासून दूर होतो. ह्याला म्हणतात माइंड गेम्स. खोटं बोलणं, साध्या साध्या गोष्टीमध्ये खोटं बोलणं, लबाड्या करणं. आता आठवलं म्हणून सांगतो, अशाच एका जातकाची कुंडली माझ्याकडे आली होती. दुसऱ्या भावात शनी महाराज, दुसऱ्या भावातल्या शनीची दृष्टी अष्टम भावावरती आणि अष्टमाची दशा चालू झाली. काहीही केल्यास सगळे उपाय, तोडगे, मंत्र, सगळी रत्न वापरून झाली, अनेक ज्योतिषांच्या फेऱ्या करून झाल्या, पण परिस्थिती बदलली तर नाहीच, पण ती परिस्थिती अधिक खराब होती. अशा वेळी तो जातक ज्यावेळी माझ्याकडे आला तर त्याला म्हटलं, पहिलं खोटं बोलायचं थांबव. तर त्याच्यावरती त्याचं म्हणणं असं होतं की फार गरज असेल तरच मी खोटं बोलतो. दुसरा भाव हा आपल्या वाणीचा भाव आहे आणि ज्यावेळी तिथे शनी महाराज येतात त्यावेळी तुम्ही खोटं बोलून चालत नाही. अर्थात कुठलाही ग्रह आला तरी तिथे खोटं बोलणं हे तुम्हाला वाणीला दोष देतोच. दुसरा भाव हा पैशाचा पण आहे. कालांतराने ह्या व्यक्तींच्या बाबतीत पैशांच्या बाबतीत खूप मोठी उलथापालथ होते किंवा ह्यांच्या फॅमिलीच्या बाबतीत काहीतरी उलथापालथी होतात, पण त्यांना हे समजत नाही की आपल्या या खोट्या बोलण्याचा इम्पॅक्ट किंवा परिणाम म्हणून ह्या गोष्टी घडत आहेत. आणि मग कर्म सुधारायची वेळ येते, कारण कर्म सुधारणं हा एक मोठं चॅलेंज आहे. हातात निलम घालणं हा तसा त्या दृष्टीने सोपा उपाय आहे, कारण त्याच्यात फक्त पैसे द्यायचे आहेत आणि निलम घालायचं. पण इतकी वर्ष खोटं बोलायची लागलेली सवय सोडणं हा तसा अवघड उपाय आहे. पण शनी महाराज तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तो धडा घेत नाही तोपर्यंत ते तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत किंवा पुढे येणाऱ्या संधी तुमच्यापर्यंत पोचू देत नाहीत. ह्याच ठिकाणी समजा अष्टम भावाच्या संदर्भात गुरुची दशा आली, म्हणजे अष्टम भावात गुरु असेल, दुसऱ्या भावात असलेल्या गुरुची अष्टम भावावरती दृष्टी पडत असेल, धनु किंवा मीन याच्यातली एखादी रास अष्टम भावात असेल आणि योगायोगाने गुरुची दशा आली म्हणजे अष्टम भावाची दशा आली, तर काय होतं, तर तुमचा जो गुरुच्या संदर्भात म्हणजे न्याय, नीती आणि धर्म पाळणं हे गुरुसाठी अत्यंत शुभकारक गोष्ट आहे. म्हणजे न्यायाच्या बाजूने उभं राहणं किंवा न्यायाची बाजू घेणं, नीतीप्रमाणे वागणं आणि आपला धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हा नसून धर्म म्हणजे मी मुलगा असेल तर मुलाचा धर्म, मी बाप असेल तर बापाचा धर्म, मी भाऊ असेल तर भावाचा धर्म, मी एखाद्या ठिकाणी नोकरी करतोय तर नोकराचा धर्म, मी मालक असेल तर मालकाचा धर्म, हे आपल्या विविध शास्त्र पुराणांमध्ये लिहिलेलं आहे. तर तो धर्म जर आपण सांभाळत असो, त्याच्यामध्ये जर भेसळ नसेल, नाही म्हणजे मी काही वेळा बरोबर असतो, काही वेळा मी ते सोडतो, म्हणजे न्यायनीतीने वागणं सोडतो, किंवा पैशाची अफरातफर असेल, टेबला खालून घेणं असेल, लाचलुचपतीने पैसे घेणं असेल, तर अशा गोष्टी गुरु खराब करतात. आणि गुरु एकदा खराब झाला की तुम्हाला ज्यावेळी अष्टम भावाची दशा येते त्यावेळी वजन वाढणं, थायरॉईड, डायबिटीस अशा गोष्टी तुम्हाला सहजासहजी येऊन चिकटतात आणि ह्याच्यातून बाहेर पडणं फार अवघड होऊन जातं. मग जर गुरुची अष्टम भावाची दशा आली तर आपला धडा काय आहे, तर मला न्याय, नीती आणि धर्म या 3 गोष्टी मला काहीही केल्यास सोडायच्या नाही. मला खोटं बोलायचं नाही आहे, मला खोट्याची बाजूही घ्यायची नाही. ह्या ठिकाणी जर शुक्र आला तर शुक्र काय सांगतो, शुक्र आपले संबंध आहेत. म्हणजेच काय,
दुसऱ्या भावात शुक्र असेल, त्याची अष्टम भावावरती दृष्टी पडत असेल, स्वतः शुक्र अष्टम भावात असेल किंवा शुक्राच्या वृषभ आणि तूळ या 2 राशीपैकी कुठली तरी एखादी रास अष्टम भावात असेल आणि शुक्राची दशा आली म्हणजे तुम्हाला अष्टम भावाची दशा चालू झाली. ह्यावेळी काय करायचं आहे तर तुमचे संबंध, शुक्र तुमचं कॅरेक्टरसुद्धा आहे. कॅरेक्टर मी जर लूज करत असेल तर हा शुक्र तुम्हाला असे प्रसंग उभे करेल की तुमच्या लक्षात येईल की मला कॅरेक्टर लूज करून चालणार नाही. अशा वेळी संबंध जर माझ्या एखाद्या वागण्यामुळे, दरपोक्तीमुळे, अति खर्चामुळे किंवा संबंधामध्ये समतोल न ठेवता आल्यामुळे, तर संबंधामधला समतोल म्हणजे काय, मी एखाद्या व्यक्तीशी चांगलं वागतोय, दुसऱ्या व्यक्तीला ते आवडत नाही आहे, तरीही मी त्याच्याजवळ समोर जाऊन शोबाजी करतोय की मला त्याच्याशी संबंध ठेवायचे आहेत किंवा जाणून बुजून लोकांना दाखवून द्यायचं की मला तुमच्याशी संबंध ठेवायचे नाही आहेत किंवा माझ्या आयुष्यात संबंधांना महत्त्व नाही आहे, पैशाला महत्त्व नाही आहे किंवा पैशाला प्रचंड महत्त्व आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट या अष्टमाच्या दशेमध्ये येणार. शुक्राची दशा असेल त्यावेळी आणि तुम्हाला मग त्याच्यामध्ये समतोल कसा राखायचा. कुठलीच गोष्ट पूर्ण पॉझिटिव्ह किंवा पूर्ण निगेटिव्ह नसते, त्याच्यातला समतोल आपल्याला साधता येत नाही, म्हणून ह्या दशा येतात आणि आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे धडे देऊन जातात. माझी अष्टम भावाची रवीची तर दशा आलेली नाही ना. रवीची म्हणजे सूर्याची, म्हणजेच अष्टम भावात सिंह रास पडले किंवा अष्टम भावामध्ये सूर्य आहे किंवा द्वितीय भावातल्या सूर्याची अष्टम भावावरती दृष्टी आहे आणि सूर्याची दशा आली, असं तर झालेलं नाही ना. असं झालं असेल तर सूर्य म्हणजे आत्मतेज आहे, सूर्य म्हणजे अधिकार आहे, सूर्य म्हणजे प्रकाश आहे. ऑफकोर्स हा ज्ञानाचा प्रकाश आहे, पण सूर्य म्हणजे अहंकार आहे, सूर्य म्हणजे अधिकाराचा गैरवापर आहे, सूर्य वरिष्ठांचा स्थान आहे, सूर्य तुम्हाला जीवन दान देणारा ग्रह आहे. मग काय धडा देण्यासाठी आली असेल ही अष्टम भावाची सूर्याची दशा. तर अधिकारांचा गैरवापर तर केला गेलेला नाही आहे ना. अहंकार एका मर्यादेच्या पलीकडे तर गेलेलं नाही ना. वरिष्ठांशी चुकीचं वर्तन तर झालेलं नाही आहे ना. आत्मतेज कमी तर झालेलं नाही आहे ना. आत्मतेज म्हणजे ज्याला आत्मशक्ती आपण म्हणतो किंवा ऑरा म्हणतो, तर हा तर कमी झालेला नाही ना. ह्याची अनेक कारणं आहेत, ते आपण कुठल्या तरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. तर ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या असतील तर सूर्याची अष्टम भावाची दशा आलेली आहे असं आपण समजायला हरकत नाही. काय करायचा उपाय याच्यावरती, तर पुन्हा तेच, वरिष्ठांना मान द्या, अधिकाराप्रमाणे वागत जा. अधिकार म्हणजे माझा अधिकार काय आहे तो जाणून घ्या. अहंकार तर वाढत नाही आहे ना, म्हणजे मी इगो तर लोकांशी क्लॅश करत नाही आहे ना, संबंधामध्ये मी इगो आणत नाही आहे ना. ह्या गोष्टी चेक करा. हे केलं, हा धडा घेतला की हाच सूर्य तुम्हाला प्रकाश देईल, सूर्य तुम्हाला पुढे घेऊन जाईल, सूर्य तुमची आत्मशक्ती वाढवेल. आणि असं असेल तर सूर्यप्रकाशात जाणं, सूर्य म्हणजे तुमचे वडील आहेत, वडिलांबरोबरचे संबंध तर खराब केलेले नाही आहेत ना, तर ते बघणं फार गरजेचं आहे. म्हणजे ही अष्टम भावाची सूर्याची दशा सुकर होईल. आता एखादी दशा आली, एखाद्या ग्रहाची दशा आली, दशा म्हणजे महादशा आली, तर बाकीच्या सगळ्या ग्रहांची अंतर्दशा त्या महादशेत येतेच. म्हणजे ह्या व्हिडिओत बाकीच्या ग्रहांचं जे विवेचन केलेलं आहे ते तर तुम्हाला उपयोगी पडणारच आहे, कारण महादशेप्रमाणे सूर्य आहे, समजूया उदाहरणार्थ खातर. पण बाकीचे शनी, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, राहू, केतू हे सगळे ग्रह अंतर्दशारूपी ह्या अष्टमाच्या दशेतून जाणार आहे. सगळ्यांनाच अष्टमाची दशा येते का, तर नाही. सर्वांनाच येणं गरजेचं नाही, पण येत नाही असंही नाही, येऊ शकते.
व्यक्तिपरत्वे, प्रत्येकाच्या कुंडली परत्वे ह्या गोष्टी बदलतात. जर मंगळ असेल, मंगळाची अष्टम भावाची दशा आली, पुन्हा तेच अष्टम भावात मंगळ आहे का, दुसऱ्या भावातल्या मंगळाची अष्टम भावावरती दृष्टी पडते का, मंगळाच्या मेष आणि वृश्चिक या 2 राशींपैकी एखादी रास अष्टम भावात असेल आणि मंगळाची दशा आली म्हणजे तुमची अष्टम भावाची मंगळाची दशा आली. अशा वेळी काय करायचे? मंगळ म्हणजे स्पीड आहे, मंगळ म्हणजे एनर्जी आहे, मंगळ म्हणजे ताकद आहे, मंगळ म्हणजे भांडणं आहे, मंगळ म्हणजे भाऊबंदकी आहे, मंगळ तुमचा भाऊ आहे, मंगळ बॉडीतलं रक्त आहे. अशा वेळी आपण भाऊबंदकीमध्ये काय करतो? भाऊबंदकी भावंडांबरोबरचे संबंध खूप ताणले गेलेत काय? मुख्यत्वे करून भावाबरोबरचे संबंध खराब आहेत का? माझा स्पीड खूप जास्त आहे का कुठल्याही गोष्टीतला? म्हणजे मी खूप ॲग्रेसिव्हली एखादी गोष्ट करायला जातो आहे, साधी गाडी चालवताना पण मी खूप स्पीडने जातो आहे, तर मग अष्टम भाव मृत्यूतुल्य कष्ट आहे, अष्टम भाव सर्जरी आहे. प्रचंड राग येतो आहे का? सतत चिडचिड होते का? लोकांना घालून पाडून बोललं जातं आहे का? जर गेलं असेल तर ह्या दशेमध्ये तुम्हाला हे सगळं बदलायचं आहे, रादर तुम्हाला ते थांबवायचं आहे. मंगळानंतर बुधाची दशा आली असेल तर बुध तुमची वाणी आहे, बुध व्यापार आहे, वाणी म्हणजे बोलणं, बुध व्यापार आहे, बुध तुमच्यापेक्षा लहान व्यक्तींबरोबर असलेले संबंध आहे, बुध तुमची मज्जासंस्था आहे. आपण शेवटून सुरुवात करूया. झोपायची पोझिशन चुकीची आहे का? बसायची पोझिशन चुकीची आहे का? बोलणं चुकीचं आहे का? कदाचित बुध केतू असेल तर मी स्पष्टच बोलतो, दुसऱ्याला लागेल एवढं स्पष्ट बोलतो, असं आहे का? तर ते कमी करायची गरज आहे. बुधानंतर आपण जाऊ चंद्राकडे. चंद्राची रास कर्क रास अष्टमात आहे. द्वितीय भावातल्या चंद्राचा दृष्टी अष्टम भावावर आहे का? किंवा स्वतः चंद्र अष्टम भावात बसलेला आहे का? चंद्र काय आहे? चंद्र आपलं मन आहे, चंद्र आई आहे, चंद्र खिशातले पैसे आहेत, चंद्र भावना आहे, चंद्र गूढत्व आहे, चंद्र शीतलता आहे. असे बरेच ॲस्पेक्ट चंद्राचे आहेत. असंख्य कविता आहेत. प्रेमाचं प्रतीक आहे, कारण भावनांशी सरळ कनेक्शन आहे त्याचं, कुठल्याही भावना. मग आपण भावना विवश होतोय का खूप कोरडे झालोय, भावना विरहित आहोत आपण का? सगळे डिसिजन भावनेशिवाय कुठलाही डिसिजन आपण घेत नाही आहोत. त्याच्यामध्ये कुठलाही प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता, हा माणूस मला बरा वाटतोय, ह्याचं बोलणं चांगलं आहे, हा माझ्याशी गोड बोलतोय म्हणून मी कामं करतोय, असं आहे का? असं असेल तर ह्या चंद्राच्या अष्टमाच्या दशेमध्ये या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला धडा गिरवायचा आहे. आईबरोबरचे संबंध खूप ताणले गेले आहेत का? किंवा आईवरती खूपच मी इमोशनली डिपेंडंट आहे, म्हणजे लग्न झाल्यानंतरही आईच्या निर्णयानेच मी चालू नये असं नव्हे. आईचा नक्कीच सल्ला घ्यावा, आईला चंद्र चांगला ठेवण्यासाठी नियमित आईला नमस्कार करावा. पण काही वेळा तुम्हाला तुमचं डोकं चालवावं लागतं, कारण आईच्या काळातली परिस्थिती बदलली, आताची परिस्थिती बदलली. आता परिस्थिती वेगळी आहे, त्यावेळी परिस्थिती वेगळी आहे. आईचा रिस्पेक्ट, मान, आईपेक्षा मोठं दैवत कुठलं नाही असं म्हणतात. त्यामुळे तिचा रिस्पेक्ट आणि मान मी ठेवत नाही का? माझ्या कुठल्या तरी ॲक्शनने ते कमी होतं आहे का? आईला माझ्यामुळे दुःख होतं आहे का? चंद्र खिशातला पैसा आहे, खिशातला पैसा म्हणजे तुमच्या पाकिटात असलेले पैसे आहेत. मी ते पैसे नीट ठेवत नाही आहे का? माझ्याकडे येणारा कॅश फ्लो ज्याला म्हणतात, तर कॅश फ्लो कमी होतो आहे, जास्त होतो आहे. हे या पैसे मी भावनात्मक होऊन लोकांना पैसे देतो आहे, भावनात्मक होऊन मी पैसे इन्व्हेस्ट करतो आहे. 100% अष्टम भावाची चंद्राची दशा आली, तुम्हाला सुधारण्याची गरज आहे. आणि जोपर्यंत तुम्ही हा धडा शिकत नाही ना, तोपर्यंत तुम्ही
पुढे जाऊ शकणार नाही. पुढे जाऊ शकणार नाही म्हणजे आयुष्यामध्ये बदल होऊ शकणार नाही. कितीही टोने टोटके तोडगे मंत्र जप करूनही तुम्हाला त्याचा फायदा मिळणार नाही. आता शेवटचे 2 ग्रह राहिलेत, राहू आणि केतू. राहू आणि केतू, राहू जर अष्टम भावात असेल तर अशी व्यक्तीच खूप गूढ असते. ऑफकोर्स आता राहूची स्वतःची रास नाही, मग राहू जर अष्टम भावात असेल तर राहूची दशा आल्यास तो अष्टम भावाची फळं देतो. ह्यावेळी गूढ म्हणजे सिक्रेटिव्ह रिलेशन्स तुमचे जोडले जातात. सिक्रेट रिलेशन्समध्ये तुम्ही येता वय कुठलंही असू देत, तुम्ही तुमचे एक सिक्रेटिव्ह रिलेशन्समध्ये तुम्ही जाता. पण हे जे रिलेशन्स असतात हेच रिलेशन तुम्हाला धडे द्यायला आलेले असतात. आपण अशा कार्मिक लोकांना भेटतो, ज्यांना आता कार्मिक माणसं आयुष्यात येतात, ही टर्म खूप फेमस आहे. म्हणजे ज्यांच्याशी कर्मबंधनाने आपल्या मागच्या जन्मांमध्ये आपण जोडले गेलेलो होतो, ती लोक पुन्हा ह्या आयुष्यामध्ये तुमच्याशी त्यांची जो काही हिशेब राहिलेला असतो किंवा जो हिशोब करायचा असतो तो करण्यासाठी त्या व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि मग आपलं एक सत्र चालू होतं. पण जेव्हा अष्टम भावाची राहूच्या संदर्भातली दशा येते त्यावेळी आपल्याला असं वाटू लागतं की ही समोर आलेली व्यक्ती माझ्या आयुष्यातली सर्वेसर्वा आहे, हिच्याशिवाय मला दुसरं काही नाही, हाच माझा डेस्टिनी मेकर, म्हणजे हाच माझा देव आहे. आणि देव म्हणून आपण त्या व्यक्तीला पूजायला लागतो. इंग्लिशमध्ये एक टर्म आहे ऑब्सेस्ड, म्हणजे आपण त्या व्यक्तीसाठी वेडे होतो आणि ती व्यक्ती मध्येच त्याचं कर्माचा हिशोब संपला की तुम्हाला सोडून जातो किंवा त्याला बाजूला केलं जातं. ह्यावेळी तुम्हाला धडा गिरवायचा आहे की आयुष्यात येणारी माणसं म्हणजे आयुष्य नव्हे. ही आलेली माणसं तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येतात, व्हाईस वर्सा तुम्हीही त्याला काहीतरी शिकवणार असता. म्हणजे धडा हा फक्त एकाच बाजूने नसतो. स्पेसिफिकली 8व्या भावाची दशा चालू असताना जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते, एक तर ती तुम्हाला धडा द्यायला आलेली आहे किंवा ती व्यक्ती धडा घ्यायला आली आहे. ज्यावेळी तुमचा हा कर्माचा हिशोब ±0 होणार त्यावेळी ती व्यक्ती आपोआप तुमच्या आयुष्यातून निघून जाते. मात्र तुम्हाला तिला सहजासहजी निघून जाता द्यायता आलं पाहिजे. तिच्यात अडकून राहणे, तिच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पुन्हा काहीतरी वशीकरण, आणखी इतर काही गोष्टींमध्ये जाणे, स्पेल्स करणे आणि काही गोष्टी करणे, ह्या गोष्टी करून आपण ती कर्म वाढवतो. अष्टम भावात राहूची दशा येते म्हणजे राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह तुमच्या पूर्वजन्मातली कर्म आता ह्या जन्मात घेऊन येतात. त्यांनी घेऊन आलेले आहेत ते आणि ती कर्म तुम्हाला चकवायची आहेत. कारण कर्मा नेव्हर मिसेस ॲन ॲड्रेस, म्हणजे कर्म ही तुमचा ॲड्रेस कधीही विसरत नाही. ती त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतात, त्या घटना तुमच्या आयुष्यात येतात आणि त्या प्रकारे तुम्हाला फळं देतात. राहू केतूच्या बाबतीत अष्टम भावात कुठली रास आहे, त्या राशीचा मालक जिथे बसलेला आहे त्या मालकाप्रमाणे त्या स्थानाची फळं तुम्हाला मिळतात. म्हणजे राहू समजा वृश्चिक राशीत बसलाय अष्टम भावामध्ये, तर मंगळ हा जो वृश्चिक राशीचा मालक आहे तो कुठे बसलाय त्या भावाची फळं तुम्हाला मिळतात. तर मित्रांनो, ज्यावेळी अशी सिच्युएशन येईल की आपण अडकून जातो, आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज येणं बंद होतं, आपल्याकडे पैसा येणं बंद होतं, आपली मानहानी होते. कारण अष्टम भाव म्हणजे मानहानीचं स्थान आहे, लोक तुमची मानहानी करतात. अशा वेळी तुम्ही हा विचार करणं जास्त गरजेचं आहे की मला ह्याच्यातून काय धडा घ्यायचा आहे, कुठला प्रसंग पुन्हा 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 माझ्या आयुष्यामध्ये रिपीट होतो आहे आणि मला ह्याच्यातून काय शिकून पुढे जायचं आहे. कारण आपण हे जे
ह्या पृथ्वी तलावर म्हणजे भूतलावर आलोय ते काहीतरी शिकून पुढे जाण्यासाठी आलेलो आहोत. आपण फक्त मजा करण्यासाठी किंवा कर्तव्य करण्यासाठी किंवा काहीतरी घोडा गाडी बंगला मिळवण्यासाठी किंवा लक्झरियस लाईफ मिळवण्यासाठी आपण आलेलो नाही आहोत. तर आपण ह्याच्यासाठी आलो की मला इथून काहीतरी धडा घ्यायचा आहे, धडा गिरवायचा आहे. जो मी कैक मागचे जन्म माझे मी शिकू शकलो नाही ते मला शिकायचं आहे आणि ते शिकून आत्मसात करून मला पुढे जायचं आहे. मग तो धडा कुठला आहे, कुठल्या ग्रहाचा आहे, कुठल्या ग्रहाची अष्टम भावाची दशा आहे, ही कुठल्या तरी चांगल्या ज्योतिषाला ज्याच्यावरती तुमचा विश्वास असेल ऑब्वियस त्या ज्योतिषाला तुमची पत्रिका दाखवा आणि एकदा चेक करा, साहेब माझी अष्टम भावाची दशा तर आलेली नाही ना. आजच्यासाठी इथेच थांबू. धन्यवाद.